नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। बंगालच्या उपसागरावरती नवीन चक्रीवादळ तयार झालेलं आहे, त्यामुळे राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलेला आहे। कोणत्या जिल्ह्यात पावसाचा इशारा आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। अवकाळी पाऊस व गारपीट जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या विदर्भात ठाण मांडून आहे। हेच कारण आहे की हवामान खात्याने अवघ्या विदर्भालाच येलो आणि ऑरेंज अलर्ट दिलाय। बुधवारपर्यंत 15 मे पर्यंत अवघ्या विदर्भातच ही स्थिती असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर त्यासोबतच गारपिटीचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवलाय। यंदाचा उन्हाळा अवकाळी पावसाच्या हजेरीने कसा निघून गेला कळलंच नाही। मात्र मे महिन्यात ऊन भाजून काढणार असाच काहीसा विचार सर्वांच्या मनात येत होता। मात्र मे महिन्यातही अवकाळी पावसाने जिल्ह्यालाच नव्हे तर अवघ्या विदर्भाला सोडलं नाही। तर आता थेट बुधवारपर्यंत 15 अवघ्या विदर्भात अवकाळी पाऊस व सोबतच गारपीट असं होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून यामुळेच येलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। विशेष म्हणजे हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी जिल्ह्यात मात्र 2 दिवसांपासून पावसाने उघाड दिली असून उन्ह तापत असल्याने पारा 38.2 अंशावर पोहोचलाय। हवामान खात्याने एकीकडे अवकाळी पावसाचा इशारा दिला असतानाच मधामधात उघड येत असून ऊन तापत असल्याने पारा चढताना दिसत आहे। अशातच येत्या बुधवारपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी तापमानात वाढ होऊन 39 ते 41 अंशापर्यंत जाणार असल्याची शक्यताही वर्तवली आहे। शुक्रवारी जिल्ह्याचे कमाल तापमान 36.6 व किमान तापमान 22.2 अंश होते। मात्र शनिवारी त्यात वाढ होऊन कमाल तापमान 38.2 अंश तर किमान तापमान 25.8 अंशावर पोहोचले होते। मराठवाडा ते कन्याकुमारी पर्यंत उत्तर प्रदेशच्या भव्य मध्य क्षेत्रात समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे। या चक्रीय वारा क्षेत्रापासून दक्षिण आसामपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। दोन्ही समुद्रातून होणारा बाष्प पुरवठा आणि मराठवाडा ते कन्याकुमारीपर्यंत तयार झालेल्या स्थितीमुळे महाराष्ट्रात अवकाळी व गारपिटीचं वातावरण निर्माण झालंय। याविषयी यापुढील हवामानाविषयी संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।